आळंदी देवस्थानच्या दानपेटीतील पैसे चोरणाऱ्या विशाल वारुळेनं सेवेकऱ्याचं सोंग घेतलं होतं। प्रत्यक्षात तो लोकांना गंडा घालण्यात तरबेज होता। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात त्यानं क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यात पैसे गमवावे लागल्यावर त्यानं लोकांना टोप्या घालायला सुरुवात केली। मात्र कर्जाने घेतलेले पैसे फेडण्याऐवजी तो आळंदी देवस्थानमध्ये येऊन राहायला लागला आणि आळंदीत तर चक्क त्याने ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवरच डल्ला मारलाय। जानेवारी महिन्यापासून तो दानपेटीतून रक्कम काढण्याचं काम करत होता। 3 ते 4 दिवसांपूर्वी मंदिरातील सीसीटीव्हीच्या स्क्रीन समोर बसलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या हालचालींवर संशय आला। त्यानं ही बाब देवस्थानच्या कानावर घातली। देवस्थाननं पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर विशालचं बिंग फुटलंय। विशाल वारुळेच्या घरातून 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमधून तब्बल 4.25 लाख रुपये जप्त करण्यात आले। बरीच रक्कम त्याने खर्चही केली आहे। काही ठिकाणी रक्कम गुंतवल्याची चर्चाही सुरू आहे। मंदिरातील काही हार घरी घेऊन जातो असं तो म्हणायचा। पिशवीत वर हार ठेवायचा आणि खाली रोकड असायची। विशाल वारुळेच्या या सर्व प्रकारामुळे आळंदी देवस्थानच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर हा विशाल वारुळे मंदिरात कसा आला आणि त्यानं विश्वास कसा संपादन केला आपण पाहूयात। तर वर्षभरापूर्वी तो मंदिरात आला आणि त्यानं पहिलीच भेट घेतली भोजनालयातल्या आचार्याची। केटरिंगचा व्यवसाय आहे, मला माऊलींची सेवा करायची आहे असं सांगून त्यानं विश्वास संपादन केला। 5-6 दिवस तो काम करायचा आणि मध्येच गायबही व्हायचा। परत काही दिवसांनी तो यायचा आणि मंदिरात सेवा द्यायचा। ही सेवा देता देता त्यानं इतर सेवेकऱ्यांच्या मदतीनं अनेकांशी ओळख निर्माण केली। 5-7 महिन्यांपूर्वी त्यानं कॅशियरशी जवळीक वाढवायला सुरुवात केली। कॅशियरच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला। काही दिवसांपासून कॅशियर, सुरक्षा रक्षक आणि सेवेकरी म्हणून विशाल असे तिघेच दानपेटी खोलायचे। दानपेट्या खोलण्याची आणि रक्कम जमा करण्याची जबाबदारी नंतर या विशालला मिळाली। विशालने जो विश्वास निर्माण केला होता त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली। तर दानपेटीतील रक्कम भरता भरता तो काही रक्कम पिशवीत भरू लागला। मंदिरातील हार घरी घेऊन जातो असा बहाणा करत तो पिशवीत पैसे भरत होता।